निर्माता या नात्याने माझं एक नवीन नाटक येते कुटुंब कीर्तन. या नाटकात 2 महत्त्वाचे कलाकार आहे, अर्थात एकूण 4 आहेत. पण वंदना गुप्ते जी माझी आवडती अभिनेत्री आहे ती, संकर्षण कराडे आणि अजून 2 कलाकार आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का, की निर्माता तर ठीक आहे, पण कलाकार म्हणून मला काम करताना ना माझ्यापेक्षा मोठ्या कलाकारांबरोबर काम करायला जास्त मजा येते. मोठ्या म्हणजे वयाने आणि अनुभवाने. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्या सुदैवाने मला खूप चांगल्या चांगल्या कलाकारांबरोबर काम करायची संधी मिळाली. अशोक सराफ, राजा गोसावी, नील फुले, शरद तळवलकर अशा सगळ्या मंडळींबरोबर, नीना, त्यानंतर रीमा लागू आणि वंदना गुप्ते. काय या मोठ्या लोकांबरोबर काम केलं ना की आपल्याला शिकायला मिळतं. आपल्याला असं वाटत असेल की आपण सॉलिड आहोत. पण या लोकांबरोबर काम केलं की अभिनय म्हणजे काय, अभिनय कशाचे खातात, अभिनय कसा करावा, काय करू नये, काय करावं, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात. त्यामुळे मी स्वतःला सुदैव समजतो कलाकार म्हणून या सगळ्या मोठ्या लोकांबरोबर काम करायची संधी मिळाली. आणि आता संकर्षणला ती संधी मिळालेली आहे, म्हणजे वंदना गुप्तेबरोबर काम करायची. कुटुंब कीर्तन आहे ते. कुटुंब कीर्तन म्हणजे कुटुंबात असलेली किरकिर प्रत्येक कुटुंबात असते. म्हणजे सगळं म्हणजे अगदी हसत खेळत सगळं आयुष्य चाललंय असं कधीच होत नाही. मतभेद होतात, मनभेद होत नाहीत. मतभेद होतात, पण त्या मतभेदांवर आपण ओव्हरकम कसा करायचा किंवा कोणी कधी पाऊल मागे घ्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी खूप टायमिंगली जमायला लागतात. आणि टायमिंगली जमणं म्हणजे उत्कृष्ट कुटुंब किंवा यशस्वी कुटुंब असं म्हणायला हरकत नाही. तर ह्या नाटकात हेच आहे. हे नाटक संकर्षणनेच लिहिलेलं आहे. मला असं वाटतं की त्याचं हे 4थं नाटक आहे. की तू म्हणशील जसं नियम वाटी लागू, त्यानंतर मी केलेलं सारखं काहीतरी होतं आणि हे 4थं. आणि मला आनंद आहे की टप्प्याटप्प्यानं तो जरा हळूहळू चांगलं लिहायला लागलेलं आहे. मुळात कलाकार म्हणून मला असं वाटतं की लेखक किंवा लेखन किंवा संहिता चांगली असेल तर कलाकार म्हणून आपल्याला काम कमी करायला लागतं, नाही का. टायमिंगनी वाक्य बोलायला लागतात. म्हणजे माझ्या अंदाजाप्रमाणे माझ्या करिअरमध्ये आलेलं 4 दिवस प्रेमाचे मक्करीचं किंवा सपनीचा गेला माझा कोणीकडे किंवा लेकरू उदंड झाली, लग्नाची बेडी, चांगली चांगली नाटकं लिहिली गेली तर आम्हा कलाकारांचं काम कमी होतं, टायमिंगने बोलावं लागतं. तर माझ्या मते कुटुंब कीर्तन हे जे नाटक आहे संकर्षणचं, हे उत्कृष्ट लिहिलं गेलेलं आहे. आणि कलाकार पण छान छान आहेत. तन्वी मुरली पण आहे, अमोल कुलकर्णी पण आहे. तर ही सगळी 4 म्हणजे कास्ट जरी 4 असली तरी धमाका मोठा आहे. त्यामुळे सर्व रसिकांना विनंती आहे की हे नाटक न विसरता बघावं. 21 तारखेला त्याचा शुभारंभाचा प्रयोग आहे नाट्य संकुलमध्ये. हा जो सेट आहे हा नाटकाचाच सेट आहे. आणि नक्की बघा, आनंद होईल तुम्हाला, मज्जा येईल आणि यू विल एन्जॉय. आणि नेहमीची कॅरेक्टर्स नाही आहेत, म्हणजे 9 to 6 वाला त्यात नवरा नाही आहे किंवा 9 to 6 वाली मुलगी पण नाही आहे, 9 to 6 वाली आई पण नाही आहे. सगळे कॅरेक्टरायझेशन खूप छान झालेली आहेत. मुलीचा बापसुद्धा वेगळ्या पद्धतीचा आहे. त्यामुळे कॅरेक्टरायझेशन चांगली झाली तर मजा येते. जसं 4 दिवस प्रवासीमध्ये 7 सीन्स होते, मत्करीने लिहिले होते. आणि प्रत्येक जो स्किट होता, आपण स्किट म्हणूया त्याला, 20-20 मिनिटाची स्किट्स होती. त्या 20-20 मिनिटाच्या प्रत्येक स्किटमध्ये प्रत्येक कॅरेक्टर वेगळं होतं. तसं या नाटकातले प्रत्येक कॅरेक्टर्स या त्यांचं कॅरेक्टरायझेशन अतिशय उत्तम झालेलं आहे. त्यामुळे माझा आग्रह राहील की तुम्ही हे नाटक निश्चितपणे बघा. आणि वंदना गुप्ते एकदा स्टेजवर मी आहे ना तेच म्हणतो, आता रिहर्सलमध्ये वंदना गुप्ते जरा असं करत असेल, पण एकदा इथे आली की कस लागतो. तर संकर्षण आणि तन्वी आणि अमोलला पण सांगितलेलं तुम्ही अलर्ट राहा, कारण वंदना गुप्तेबरोबर काम करणं एक वेगळा चॅलेंज आहे, मज्जा पण आहे. आणि ह्या सगळ्या मंडळींची कामाची पद्धत कशी आहे माहिती आहे का, माझा लाफ्टर मी घेणारच आहे, तुझा लाफ्टर पण तू घ्यायलाच हवा. तर ते नाटक चांगलं जमतं. मला खात्री आहे की हे नाटक तसंच जमणार आहे. आणि सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट, दिग्दर्शक या नाटकाचा हा तसा तुम्हाला माहीत नाही आहे, पण रंगभूमीवर अनेक वर्ष काम करत आलेलं आहे. व्यावसायिकला त्याचं जरी पहिलं नाटक असलं तरी त्यांनी अनेक नाटकांना दिग्दर्शन केलेलं आहे, ते सुद्धा पॅरललवर. आणि डेफिनेटली पॅरललवरूनच आपण इथे व्यावसायिकला येतो, त्यामुळे ती
जास्तीच्या कामाची पावती त्यांना इथे मिळेल निश्चितच, याची मला खात्री आहे. त्यांनी पण आम्हाला मेहनत घेतलेली आहे. तर ह्या सगळ्या मेहनतीचं फळ तुम्ही त्यांना द्यायचं आहे. 21 तारखेला रात्री 8:30 वाजता नाट्यसंकुल माहीम इथे या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग आहे. कुटुंब कीर्तन. आणि या नाटकाची ऑनलाईन तिकीट सुरू झालेली आहे. तिकीट आलं आहे आणि बुक माय शोवर. धन्यवाद. मला या निमित्ताने असा एक प्रश्न विचारायला आवडेल की आपण आता एका मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहात आणि प्लस आपण आता सगळ्यांना संधी खूप देत आहे. नवनवीन लेखक असतील, त्याचप्रमाणे नवीन अभिनेते अभिनेत्री असतील आणि त्याच्यामध्ये आपला तसा एक निर्माताच्या व्यतिरिक्त तसा काही आता कुठला आपला सहभाग नसतो. असं का आपल्याला कधी वाटत नाही का की आपण सुद्धा त्याच्यामध्ये एक छोटासा कॅमिओ आपला असावा? परफॉर्मिंग आर्टमध्ये कसं असतं माहिती का, चुका करत करतच आपल्याला शिकायला मिळतं. त्यामुळे माझा हस्तक्षेप नसणं हेच अपेक्षित आहे. कारण काय आहे की सारखा मी हस्तक्षेप करत राहील की माझं माइंडसेट वेगळं आहे, लेखकाचं माइंडसेट वेगळं आहे, दिग्दर्शकाचं माइंडसेट वेगळं आहे. माझं कॅल्क्युलेशन वेगळं असू शकतं. मी जेव्हा नाटकात काम करतो तेव्हा माझं कॅल्क्युलेशन वेगळं असू शकतं. पण दिग्दर्शक किंवा लेखक हे नाटक माझ्यापेक्षा जास्त वेळा वाचतात. त्यामुळे त्यांना ते नाटक जास्त कळलेलं असतं. त्यामुळे त्यांचं म्हणणं काय, ह्याला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे कुठलेही त्यात हस्तक्षेप करणं अपेक्षित नाही आहे. प्रॉडक्शन व्हॅल्यू त्यांना हवे असलेल्या गोष्टी वेळच्या वेळी पुरवणं निर्माता म्हणून माझं हे काम आहे. नाटक सिलेक्शन करताना प्रत्येक घटनेमध्ये आमचे मोहन शेठ म्हणजे मोहन तोडवलकर म्हणायचे, नाटक म्हणजे काय, नाटक म्हणजे प्रत्येक प्रसंगात नाट्य असायला हवं तर ते नाटक. तर मी नाटक सिलेक्ट करताना तेच बघतो की प्रत्येक प्रसंगात नाट्य आहे की नाही. आणि नुसतं नाट्य नाही तर नाटक पुढे नेणारं नाट्य आहे की नाही. मला असं वाटतं की निर्मात्याची भूमिका तिथपर्यंतच असायला पाहिजे. फारसा इंटरफिअरन्स असला की मग लोक घातलं तर सगळा तो विषयच कुजून जातो अशातला, असं मला वाटतं. आणि एव्हरीबडी शुड बी अन्सरेबल. मी जास्त लोक घातलं तर उद्या डिरेक्टर किंवा आर्टिस्ट सुद्धा म्हणू शकतो, बघा तुम्ही असं म्हणाला होता. तसं तरी म्हणता कामा नाही. दिग्दर्शकांना त्याचं काम करावं, आर्टिस्टने त्याचं काम करावं. प्रशांतजी, तुमच्या नाटकाचं शीर्षक कुटुंब कीर्तन आहे, तर तुमच्या वैयक्तिक आयुष्यात अशा किरकिर करणाऱ्या कोणत्या गोष्टी असतात की ज्या तुम्हाला ऐकाव्या लागतात? निर्माता म्हणून रोजच असतात. निर्माता म्हणून रोजच असतात. पण त्या किर करणाऱ्या किंवा किरकिर करणाऱ्या गोष्टींना आपण किती महत्त्व द्यायचं किंवा किती त्याच्याकडे लक्ष द्यायचं किंवा त्याच्यावर डोक्याला किती त्रास करून घ्यायचा, हे हळूहळू आपल्याला कळायला लागतं. हळूहळू कळायला लागतं. त्यामुळे आता निर्माता 2008 मध्ये झालो, आता आपण 2024 मध्ये आहोत. त्यामुळे या संपूर्ण कालावधीत मला कळलंय काय करायचं नाही. तुम्ही कधी कोणाला म्हटलंय का की अरे तू किती किरकिर करतोस, किंवा तुम्हाला कोण म्हटलंय का आतापर्यंत? नाही, मी व्यावसायिक निर्माता असल्यामुळे मी कोणालाही कुठल्याही कलाकाराला किती किरकिर करतो असं कधीच म्हणत नाही. मी फार तर जर थांब ना, नंतर बघू. शब्दांचा वेचक शब्द हे फार महत्वाचं आहे. कुठले आपण शब्द वापरतो, मराठी भाषा आहे, थांब ना कशाला किरकिर करतो असं म्हणलं बरं, थांब ना काय एवढे काय काही आहे. त्याचा रिझल्ट सेम आहे, फक्त इथे कमी लागतं दुसरं वापर. त्यामुळे शब्दांचा वापर कुठला करावा हे मराठी रंगभूमीने शिकवलं मला. आणि अर्थात माझ्या लग्नाला सुद्धा खूप वर्ष झाली, त्यामुळे तिथूनही मला कळलेलं आहे. सातत्याने आता जो स्क्रीन टाइम आहे तर लोकांचा पाहण्याचा तो आता खूप कमी झालेला आहे आणि आता काही सेकंदापर्यंत लोक आता गोष्टी पाहतात. पण एकीकडे अगदी विरोधाभास आपल्याला आपल्या नाटकाच्या बाबतीत दिसून येतो. लोक आतुरतेने वाट पाहत असतात. नक्की हे काय गमक आहे की तुम्ही लोकांना आकृष्ट करतात नाट्यगृहापर्यंत खेचून आणण्याचं? नाही, हा ना विश्वासाचा भाग आहे. प्रेक्षकांचा विश्वास कुठल्या कलाकारावर किती आहे ह्याच्यावर खूप काउंट होतं. कारण शेवटी 500 रुपयाचं तिकीट आहे. तुम्ही जे म्हणताय 15-20 सेकंदाचा व्हिडिओ तो फुकट आहे. नाही बघितलं तरी त्याच्या आयुष्यात फरक पडत नाही. पण आपण उठून नाटकाला जाणं किंवा ऑनलाईन बुकिंग करून नाटकाला जाणं, 3 तास अंतरात बसणं, ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी त्याला जोपर्यंत तुम्हाला इथून पटत नाही आणि इथून पटत नाही की आता आपल्याला हे नाटक बघायचं आहे बरं का, तोपर्यंत तुम्ही तिथून बाहेर पडत नाही. आणि एकदा तिथे आल्यानंतर आपण जेव्हा एखाद्या दुकानात जातो तेव्हा मी समजा काय साडी खरेदी करतो किंवा शर्ट खरेदी करतो, तर आपल्याला त्या शर्टची पुरेपूर किंमत वसूल करता आली पाहिजे या दृष्टीने आपण ती घेतो. तसंच 500 रुपयाचे जेव्हा तिकीट काढतो प्रेक्षक, तेव्हा
तेव्हा 500 रुपये आपले पुरेपूर वसूल होतील का अशी शंका असेल तरी येतच नाही. पण त्यांना जसं वाटलं की नाही 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 यार विश्वासार्ह आहे. आणि मुळात आपली ही इंडस्ट्री सर्व्हिस इंडस्ट्रीच्या वर आहे. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये हॉटेल येतात, हॉटेलमध्ये आपण जातो खातो आणि मग पैसे देतो. इथे वेगळं आहे, आधी आम्ही पैसे घेतो आणि मग खायला लागतो. त्यामुळे आमची जबाबदारी जास्त मोठी आहे. आणि त्या जबाबदारीने ही सगळी मंडळी का आता वंदना ती इतकी वर्ष काम करते. किती वर्ष काम करते ती? कमीत कमी 50 वर्ष. मला सिनियर आहे. 6 दशक. कमीत कमी 50 वर्ष 50-55 वर्ष काम करते. तरी लोक तिचं नाटक बघायला येतात. याचा अर्थ काय? तिने सस्टेन्ड परफॉर्मन्स देत राहिलेली इतकी वर्ष. म्हणजे कुठल्याही परफॉर्मन्स तिथं फेल झालाय असं आजपर्यंत झालं नाही. याचं कारण तिचं सिलेक्शन. आणि याचं सिलेक्शन करेक्ट का होऊ शकतं तर ते एक्सपिरियन्स ते होऊ शकतं. म्हणजे तिला इथेच काम करायला आवडतं. इथेच काम करणारी जी मंडळी आहेत ना ती सक्सेसफुल होतात कारण ते टिकून काम करतात. सर, विश्वासाचा मुद्दा तुम्ही मांडलात प्रेक्षकांच्या. तसंच प्रशांत दामले आणि प्रशांत दामले या वाक्याला किंवा या शब्दाला, या नावाला महत्त्व आहे. तर अभिनेता म्हणून प्रेक्षकांचं तुमच्यावर प्रेम आहेच, ते गर्दी करतातच. पण जेव्हा निर्माता म्हणून देखील नाव लागतं तेव्हाही पहिल्या प्रयोगापासून हाऊसफुलची पाठी लागते. तर ते नाव आणि ती विश्वासार्हता जपण्यासाठी जेव्हा तुमच्याकडे एखादी नवी संहिता येते किंवा तुम्ही ती वाचता तेव्हा त्यात काय असं बघता की बाबा की माझ्या नावाला कुठे हे होऊ रे? नाही, मगाशी म्हटल्याप्रमाणे मुळात प्रत्येक प्रसंगात प्रत्येक सीनमध्ये तुमची नाट्य पाहिजे. नंबर 1. नंबर 2, कुठलाही विनोद कमरेच्या खालचा असता कामा नये. कारण माझ्याच असं नाही, माझ्या कंपनीच्या कुठल्याही नाटकाचा ऑडियन्स रसिक वर्ग हा 8 ते 80 असा वयोगटाचा असायला पाहिजे. तर ते नाटक पुढच्या पिढीपर्यंत जाऊ शकतं. नवीन नवीन प्रेक्षक त्याला जोडले जाऊ शकतात. आणि शक्यतो म्हणजे आता परफॉर्मिंग आर्टमध्ये किंवा कुठल्याही नॉर्मल माणसाच्या आयुष्यात नोबडी इज 100% परफेक्ट. 100% परफेक्ट कोणीच असू शकत नाही. म्हणजे आता मी इतके प्रयोग केले तरी मी आजही एखाद्या क्षणाला मी ब्लँक होऊ शकतो परफॉर्मिंग आर्टमध्ये. त्यामुळे हा जो सगळा प्रकार आहे हा अतिशय जपून करायचा असतो. स्टेजवर जाणारा जो माझ्या नाटकातला किंवा माझ्या कंपनीतला जो अभिनेता आहे किंवा अभिनेत्री आहे त्यांनी तिथे 100% द्यावं एवढीच माझी बारीक अपेक्षा असते. त्यामुळे माझा क्रायटेरिया आहे. सर, सध्या नाट्यगृहामध्ये चित्रपट दाखवण्याचा ट्रेंड सुरू झालेला आहे किंवा ते व्हावा यासाठी आता काही रंगकर्मी सुद्धा प्रयत्नशील आहे. याकडे आपण कसं पाहताय? कारण का आता म्हणजे कसं आहे, नाटक आणि चित्रपट या एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. बरोबर आहे. म्हणजे नाटकात सुद्धा अभिनय करायला लागतो, चित्रपटात पण अभिनय करायला लागतो. एक गोष्ट खरी आहे, चित्रपटांची संख्या खूप असल्यामुळे एकाच आठवड्यात एकमेकाच्या अंगावर सगळे आदळत असतात. त्यामुळे त्यांचं बुकिंग पण कमी आहे, त्यांना स्क्रीन्स पण कमी मिळतात. त्यामुळे त्यांचं नाट्यगृह आम्हाला मिळेल का असा प्रश्न विचारणं ते गैर आहे असं मला वाटत नाही. पण ते देणं हे योग्य आहे का ह्याच्यावर आपण चर्चा करू शकतो. माझं असं म्हणणं आहे की जिथे ज्या नाट्यगृहात नाटकाचे प्रयोग होत नाहीत, ते आपण समजा पुण्याचं उदाहरण घेतलं. पुण्यामध्ये 14 नाट्यगृह आहेत. त्या 14 नाट्यगृहांपैकी फक्त 3 नाट्यगृहात नाटकं होतात. म्हणजे बालगंधर्व, यशवंतराव चव्हाण कोथरूड आणि अण्णाभाऊ साठे. बाकीची जी नाट्यगृह मोकळी पडलेली आहेत त्या नाट्यगृहात त्यांनी चित्रपट दाखवावे. आता मुंबईचं उदाहरण घ्यायचं झालं, मुंबईच्या आपल्याकडे मुंबईत 2च नाट्यगृह आहेत, 3 नाट्यगृह आहेत. म्हणजे आता 4 झाली. एक तुमचं आमचं नाट्य संकुल एक आहे, दीनानाथ मंगेशकर एक आहे, बोरिवली प्रबोधनकार ठाकरे आणि रवींद्र नाट्यमंदिर. ही 4 नाट्यगृह आहेत. या 4 नाट्यगृहात मॅटिनी शो होत नाही. त्यामुळे मराठी चित्रपट तिथे मॅटिनी दाखवा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम असा आहे की मराठी नाट्यगृहात तुम्ही स्क्रीन लावून दाखवू शकता, पण चित्रपटगृहात नाटक होऊ शकत नाही कारण त्याला डेप्थच नाही आहे. त्यामुळे तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आम्ही तिकडे जाऊन नाटकाचे प्रयोग करू शकत नाही. तुम्ही इथे स्क्रीन लावली, तुम्ही तुमचं काय DP काय लावलं, तुमचा चित्रपट सुरू होतो. त्यामुळे तो विचार करणं गरजेचं आहे की नाट्यगृहात मुंबईतील नाट्यगृहात तुम्ही ऑडडे सकाळच्या मॅटिनी लावू शकता. पूर्वी होतं की आपण 11च्या मॅटिनी बघायचो पूर्वी, तसं तुम्ही मॅटिनी शो लावू शकता. नाट्यगृहात आत्ता ऑलरेडी जेवढे सत्र उपलब्ध आहेत 30 सत्र आपल्याला कमी पडतात नाटकाला, कारण मराठी नाटकांची संख्या
सुद्धा 60 ते 70 आहे वर्षाला. त्यामुळे नाटकाची सूत्र काढून जर तुम्ही चित्रपट दाखवायला लागलात तर ते एकमेकांवरच अन्याय केला जातो, नाही का? म्हणजे तुम्ही समजा एखाद्या चित्रपटगृहात 6चा प्राईम टाईम आहे आणि आम्ही सांगितलं नाही 6ला मला नाटक करायचं, चालेल का? नाही चालेल. तसंच ओके, थँक्यू थँक्यू Okay, sir. थँक्यू.